विधानसभा निवडणुकीत निराशा हाती लागल्यानंतर आगामी महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी नव्या उमेदीने लढण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जातोय। मात्र पक्षातल्या एकंदर कार्यपद्धतीवर आता पक्षातूनच टीका होऊ लागली आहे। स्वतः भास्कर जाधव यांनीच पक्षाच्या बदललेल्या कार्यपद्धतीवर जाहीर वाभाडे काढलेत। पाहूयात। आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेतूनच टीका होऊ लागली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेची काँग्रेस होऊ लागल्याचा गंभीर आरोप केलाय। पक्षाच्या बदललेल्या कार्यपद्धतीचे भास्कर जाधव यांनी जाहीर वाभाडे काढले। ज्यांनी गाव सांभाळायचं त्या निवडणुकीमध्ये ते रुसू नये, रागवू नये म्हणून त्यांना सांभाळायची वेळ येते। बरोबर आहे ना संजय राव? तुम्हाला काय अनुभव आहे तुमचा? असाच आहे ना? गावातला सरपंच आहे त्याचा वगमान काढा, जिल्हा परिषद सदस्य आहे त्याचा वगमान काढा, पंचायत समिती सदस्य, वगमान म्हणजे समजतंय ना तुम्हाला का नाही समजत आहे? त्याचा काढा, शाखा प्रमुखाचा काढा, हा उल्पा उल्पा, हे असे सगळे गिरोबा बसलेले आहेत। उल्पा काय चाललंय काय? पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाहीये, आम्ही काय करतोय। मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय हेही त्याला माहिती आहे, याची जाणीव ठेवावी। आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील। न आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली। वेदना होतात हे बोलताना। चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांनी नेते विनायक राऊत आणि जिल्हा प्रमुख संजय कदमांसमोर खदखद व्यक्त केली आहे। भास्कर जाधवांच्या या वक्तव्याशी असहमत असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलंय। कितीही काही झालं तरी शिवसेना ही शिवसेनाच राहणार असं ठाम उत्तर खासदार विनायक राऊतांनी दिलंय। शिवसेना ही शिवसेनाच राहणार आहे। ती किती जरी आघाडीमध्ये जाऊ किंवा युतीमध्ये जाऊ, हे त्यांच्यामध्ये कधी समरस होणारच नाही आहे। पण भास्कररावांचा एक स्वभाव स्पष्ट आहे, त्यांच्या मनामध्ये काही दूषित हेतू ठेवून ते कधी बोलत नसतात आणि आम्ही सुद्धा तेवढ्याच खेळीमेळीने त्यांचे बोलणं घेत असतो। भास्कर जाधवांनी नाराजीतून हे वक्तव्य केलं असावं असा संजय राऊतांचा कयास आहे। त्यांनी लवकरच भास्कर जाधवांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय। त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे, आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू। पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही। दरम्यान माझ्या भाषणाची क्लिप अर्धीच दाखवली गेली आणि पक्षाच्या खासगी कार्यक्रमातील क्लिप बाहेर आलीच कशी असा सवालही आमदार भास्कर जाधव यांनी विचारलाय आणि स्वपक्षीयांनाच कानपिचक्या लगावल्या। जिथे मी असं बोललोय की आपल्या पक्षाची काँग्रेस झाले, इथंच ती क्लिप कट केली गेलेली आहे। इथंच ती क्लिप म्हणजे माझं भाष्य स्टॉप केलं गेलंय। त्याच्या पुढचा आणि मागचा रेफरन्स वाचा ना, ऐका ना। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं काय आहे, हे मी स्पष्टपणे मांडले। आणि एकदा एखादं भाष्य मी केलं की माझे शब्द मी कधी मागे घेत नाही, काही मला तसं घेण्याचं काही कारणही वाटत नाही। भास्कर जाधवांनी जाहीर खदखद व्यक्त करण्यामागे अनेक कारणं असू शकतात। कोकणातल्या पराभवाला अनेक जण जबाबदार आहेत, त्यांच्या विरोधात भास्कर जाधवांनी जाहीर बोलायला सुरुवात केली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे भास्कर जाधव विरोधी पक्षनेतेपदाचे दावेदार आहेत। विरोधी पक्षनेतेपद मिळत नाही म्हटल्यावर भास्कर जाधवांनी स्वकीयांवरच टीकेचे बाण सोडले नाहीयेत ना, अशी चर्चा कोकणात सुरू झाली आहे। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।